नमस्कार मॅडम, आपण कुठून आलात, आपलं नाव सांगा आणि आपण केलेला जो प्रयोग आहे याबद्दलची आम्हाला पूर्ण माहिती द्या. ओके, तर नमस्कार, माझं नाव सेजल गर्डे आहे. मी सध्या जॉग्राफी डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला मास्टर्स इन जॉग्राफी सेकंड इयरला आहे आणि इथे आम्ही सध्या प्रेझेंट केलं आहे ॲस्ट्रोलेब. तर ॲस्ट्रोलेब म्हणजे काय, तर हा एन्शियंट GPS आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या टायमाला लोक इंटरनेट किंवा इलेक्ट्रिसिटी न असता कसं टाईम, लोकेशन आणि डेट कॅल्क्युलेट केला, आम्ही त्याचं कॉन्सेप्ट सांगतो. आणि याचं कॉन्सेप्ट बेस्ड आहे स्टार्सवरती. म्हणजे आपण बघतो की आपल्या इथे पण इंडियाच्या कल्चरमध्ये आपण बघतो की आपल्या इथे पण स्टार्सची स्टडी होती आणि आपण ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजीची स्टडी करायचो. पण युरोपमध्ये आपण बघू, म्हणजे ग्रीसमध्ये हा जो इन्व्हेंट केला आहे तिथे ही स्टडीला त्यांनी फर्दर रिअल टाईममध्ये कसं यूज करता येईल त्याच्यावरती फोकस केला आहे. पण इंडियामध्ये आपण बघतो की सध्या आपल्या स्टुडंट्सला स्टार्सचं कॉन्स्टिलेशन काय आहे हे कॉन्सेप्टसुद्धा माहिती नाही आहे आणि ते विसरत चालले आहे. जी आपली जी पूर्वकालीनची जी पण काही स्टडीज होती ते विसरत चालले आहे. तर ते का विसरत चालले, तर असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह पॉईंट आम्ही त्यांना प्रेझेंट करतो आणि त्यांना ह्या याच्यात एंगेज करतो कॉन्सेप्टमध्ये. एकदा की आम्ही त्यांना एंगेज केलं त्या पॉईंटमध्ये की मग आम्ही त्यांना सांगतो की आपल्या भारतातही ते स्टडीज होती आणि असं म्हटलं जाते की जे भारतातली जी स्टडीज होती ती त्यांच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स होती. तर ती ॲडव्हान्स असल्यामुळे आपल्याला हे आपल्या आताच्या स्टुडंट्सला एन्करेज केलं पाहिजे की कसं तुम्ही त्या स्टार्सची स्टडी करा आणि कसं तुम्ही त्याला रिअल टाईममध्ये यूज करता येईल. तुम्ही जो हा प्रयोग केलेला आहे तुम्ही स्वतः तयार केलेला आहे की तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं? नाही, हा जो आमचा एक थीम होती सर्वेइंग आणि मॅपिंग. तर त्या थीमच्या अंडर आम्ही एक पूर्वकालीन इन्स्ट्रुमेंट असं ते आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे. मॉडेल आम्ही स्वतःच रेडी केला आहे, कॉन्सेप्ट आम्हीच दिला आहे, आम्हाला फक्त एक थीम दिलेली गेली होती. ओके, धन्यवाद. थोडक्यामध्ये तुम्ही त्याचा कसा उपयोग होतो ते सांगू शकता? हा, सांगू शकते. आता हा जो प्रोजेक्ट मॉडेल इथे आहे हा कशाचा व्हर्जन आहे, हा जो ॲस्ट्रोलेब इथे तुम्ही बघता प्लॅनिस्फेरिक ॲस्ट्रोलेब, त्याचाच एक 3D व्हर्जन आहे. तर याला कसं वापरतात की जसं समजा की मी हा ॲस्ट्रोलेब आपल्या हातात पकडला आहे आणि मी त्या ॲस्ट्रोलेबला आपल्या हातात असं पकडेल आणि त्यानंतर ह्या साईडला समजा सन आहे, तर सनच्या ह्या साईडला परपेंडिक्युलर आपण ॲस्ट्रोलेबला होल्ड करू. एकदा का आपण त्याला तसं होल्ड केलं की सनची लाईट एक रुलरवरती एक अँगल फॉर्म करेल शॅडोसोबत. तर ती अँगल फॉर्म झाली की आपण बघू की एक डिग्रीज मार्क होती. तर ते डिग्रीज मार्क केले की आपण इथे बघू शकतो की इथे 24 आवर्स ऑफ द क्लॉक दिलेले आहे. ते 24 आवर्सला जेव्हा आपण अँगलसोबत अलाइन करू तेव्हा आपल्याला कळेल की त्या अँगलच्या हिशोबाने कुठला टाईम सुरू आहे. एकदा टाईम समजला की आपण त्याच्या बॅक साईडला बघू शकतो की एक पूर्ण कॅलेंडर सारखा एक मंथ हे दिलं आहे. बघा, स्कॉर्पिओ, सॅगिटेरियस, एक्वेरियस, पायसेस हे जे आहे कॉन्स्टिलेशनचे नाव आहे. आणि कॉन्स्टिलेशनचं सोबत आपण इथे बघू शकतो की एप्रिल, मे, जून, जुलै हे मंथ्स दिलेले आहेत. तर आपण त्याला पण एका डिग्रीवरती अँगल करू आणि त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करता येईल की कुठला मंथ आणि कुठला डेट सुरू आहे, असं त्याचा वापर करत होते.